बेटा, तुझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात. तुला रूम सुद्धा मिळाली आहे. तुला पाहिजे तेव्हा तू शिफ्ट होऊ शकतेस. पप्पा. बेटा, मला माहितीये जिथे माझं पोस्टिंग झालंय तिथे कोणतं चांगलं कॉलेज नाहीये आणि तुझं शिक्षण माझ्यासाठी महत्वाचं आहे. अगं, हे चांगलं कॉलेज आहे, हे हॉस्टेल पण चांगलं आहे. इथे सगळे लोक मला ओळखतात, मला मान देतात. इथे तुला कोणता त्रास नाही होणार आणि मला खात्री की तुला इथे चांगले मैत्रिणी पण मिळतील. तुझ्या तर तू माझ्या बॉयफ्रेंडला काय गरज होती त्याला फोन करायची? कॉल केलास तू माझ्या बॉयफ्रेंडला? सांग. How dare you? सॉरी. बेटा, हॉस्टेलमध्ये तर हे सगळं होतच असतं. आय विल मिस यू. आय विल मिस यू टू पापा. बघा तर, बाबांची परी आली आपल्याकडे. अगं, ट्रस्टींची मुलगी नाही. मी सांगते तुला, बघ आता संपूर्ण हॉस्टेल हिच्याच इशाऱ्यावर नाचेल. पण ही आपल्या इशाऱ्यावर नाचेल. जस्ट वेट अँड वॉच. या मॅडम, आत या. मॅडम, ही तुमची रूम. हा तुमच्या रूममेट अलकाचा बेड आणि हा तुमचा बेड आणि हे तुमचं कपाट. हे कपाट असं कसं? मॅडम, माहिती नाही, स्टोर रूम मध्ये हेच उरलं होतं, घेऊन आलो. ठीक आहे. पण याची चावी कुठे आहे? काउंटरवर असेल, मी पाठवतो लगेच. थँक्यू मॅडम. ओ माय गॉड, तू तर घाबरलीस. आय एम सो सॉरी. मी अलका, तुझी रूममेट. हाय. निशा. निशा. इथे सगळे तुला ओळखतात. तुझे बाबा कॉलेजचे ट्रस्टी आहेत ना? पण एक गोष्ट सांगू, इकडच्या मुलींना खूप खतरनाक आहेत. सांभाळून राहा, खास करून त्या दोघी, रेणू आणि तानिया. हो, ते आलं माझ्या लक्षात. एक मिनिट.
मॅडम काय झालं मॅडम? तुम्ही घाबरलात का? बऱ्या आहात ना? मी बरी आहे. चावी कुलूप उघडू का कपाटाचं? काय झालं मॅडम? अहो शोरूम मध्ये एकच कपाट होतं म्हणून द्यावं लागलं. कोणत्या रूम मध्ये आहे ते कपाट? रूम नंबर 23. मी काही दिवसांसाठी बाहेर गेले आणि तुम्ही गडबड करून ठेवलीत. अरे असं कस? सगळ्या हॉस्टेलच्या चाव्या माझ्याकडे आहेत आणि याच कपाटाची चावी नाही. बहुतेक याचं कुलूप तोडावं लागेल. रघु, तुझा आणि अजून काही माणसांना घेऊन ये. ते कपाट उघडलं नाही गेलं पाहिजे. पण ते कपाट तर जा. होय मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. उघडलं कुलूप. हे सगळं काय आहे? मी हे कसं वापरणार? हे काय झालं तुम्हाला? माहित नाही मॅडम, या कपाटातूनच लागलं. असं वाटलं की कोणीतरी. हे कपाट हे इथे कसं काय आलं? हे मॅडम, कपाट ते- इथे आणायला नाही पाहिजे होतं. काहीही करून हे नष्ट करायलाच हवं. हे नष्ट केलंच पाहिजे. निशा, हे तुझं नवीन कपाट. त्या कपाटाला ना त्याला वाळवी लागली होती, त्यामुळे मला ते जाळावं लागलं. हे तुझं नवीन कपाट आहे. आता याचा मस्त वापर कर तू. ओके? थँक्यू. वेलकम. अलका, निशाची काळजी घे. अरे, हे त्या कपाटातलं सामान इथेच राहिलं.
मी याचं काय करू? काही हरकत नाही, मी हे नंतर ऑफिसमध्ये जमा करेन. सत्य जाळू नाही शकत. मरणार आहेस तू, मरणार आहेस. का केलंस तू असं? आता तू मरणार. तू मरणार, तडपून तडपून मरणार. हो पप्पा. नाही नाही, सगळं काही ठीक आहे. हो, माझी रूममेट आहे ना, ती पण इंदोरचीच आहे. कुठे? तर मी ऍडजस्ट करेन. मला नाही दिसत आहे. माझी काळजी नका करू. आय लव्ह यू. आय मिस यू पप्पा. हा हा, बॉयफ्रेंडचा फोन आहे. माझ्या पप्पांचा फोन आहे. माझ्या पप्पांचा फोन आहे. बाबा मी ऍडजस्ट करीन. बाबा मी इथेच राहीन. ओ माय गॉड, रिअली? हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट करून आमच्यावर उपकार करतेस का? एवढेच ऍडजस्ट करावं लागणार आहे तर परत जा ना. कशाला आलीस इथे? तुम्ही दोघी ना माझ्यापासून लांब राहा आणि माझा फोन परत दे. ओ माय गॉड, एवढा राग? मी तर Seriously? फोन हवाय? घे ना, घे दे दे दे. ए महाराणीचा फोन दे दे. घे. माझा फोन. काय फालतूपणा आहे हा? माझा फोन. अगं घे ना. माझा फोन द्या घे प्लीज. फोन द्या मला. गिव्ह इट टू मी. कॅच. प्लीज माझा फोन द्या. माझा फोन. माझा फोन. दे ना, दे. तुझी हिम्मत कशी झाली? थांब. थांब म्हणते ना, तुला सोडणार नाही मी. निशा. थांब.
अरे हो हो, मी बस येतेच आहे, 2 मिनिट. हा. अलका प्लीज मला वाचव. अरे ती तनया सॉरी टू से, पण काय झालंय? पण तू इतकी घाबरली आहेस का? त्या रेणू आणि तनया माझ्या मागे लागलेत. का? तू असं काय केलंयस? मी चुकून तनयाच्या थोबाडीत मारली. काय? निशा, दार उघड. निशा, किती वेळ स्वतःला आतमध्ये बंद करून ठेवणार आहेस तू? दार उघड. प्लीज मला वाचव. प्लीज मारतील मला. प्लीज मला वाचव. प्लीज प्लीज अलका. अच्छा, तू एक काम कर, तू 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 ह्या कपाटात लपून राहा. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ओके? सांभाळून घे. हो. निशा, निशा, दार उघड. निशा दार उघडा. कुठे आहे ती? सॉरी टू से, पण काय झालं? ते म्हणे ए, बाहेर चल. हो. निशा कुठे लपलीस तू? निशा, बाहेर ये. निशा, सॉरी टू से, पण तू नक्की काय सुरू आहे? कुठे आहे ती? ती इथे नाहीये. इथे नाहीये म्हणजे? खोटं नको बोलूस. मी खोटं बोलत नाहीये. रेणू, हा, कपाट. काय? हिने नक्कीच तिला कपाटात लपवलं असणार. अरे मी ए, चल सांगते निघ ना. आय थिंक युअर राईट. आय एम टेलिंग यू, ती आताच आहे. मी सांगितलं होतं ना की की निशा इथे नाहीये. तुम्ही इथून जा, प्लीज जा. कधीपर्यंत लपणार आहे ती? खूप लवकरच शोधून काढीन मी तिला. तोपर्यंत तू चल. चल. अरे सॉरी टू से, पण तुम्ही मला का घेऊन जाताय? सत्य कुणी जाणू शकत नाही आणि ते कुणी लपवूही शकत नाही. सत्य कुणी जाणू शकत नाही आणि ते कुणी लपवूही शकत नाही. चला, हा, चला लवकर चला, लवकर चला. निशा! अरे ही तर बुडाली. होय, मॅडम तर बुडाल्या.
निशा धरा तिला अरे हात ओढा तिला बाहेर काढा बाहेर घ्या. अरे कोणीतरी काढा बाहेर. वर घ्या. निशा प्लीज पकडा मी. हा, हा. वर घ्या. हा. हा, हा. काय आहे? हे काय निशा 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 तू तिथे पोचलीस कशी? तू ना हिला त्रास देणं बंद कर. बघ ना ती किती घाबरलीये. निशा तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. इन्व्हेस्टिगेशन मधून समजलं की ती डेड बॉडी इथलीच एक स्टुडंट सुविरा सहानीची. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार ती डेड बॉडी गेली 3 वर्ष या दलदलीत अडकून होती. तिचा मृत्यू दलदलीत अडकून नाही झाला तर तिला मारलं होतं. तुमच्यापैकी कोणाला काहीही माहिती असेल तर प्लीज आम्हाला कळवा. मला सांगा तुमची वॉर्डन कुठे आहे? आम्ही त्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण लागला नाही. माहित नाही त्या कुठं गेल्या ते. ओके, त्या जशा येतील तसं त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. होय सर. कोण आहे ही सुवीरा? काय झालं असेल तिच्यासोबत? त्या कपाटाचं काय रहस्य आहे? असं काय सत्य लपलंय त्या कपाटात? मला शोधून काढलंच पाहिजे. कोण आहे इथे? कोण आहे इथे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे?
मी सांगितलं ना माझ्या समोर ये. कोण आहे? रूम नंबर 33. सुवीराची रूम. दोन 2021 सुवीरा. कोण आहे इथे? कोण आहे? कोण आहे? बाहेर ये. कोण आहे तिथे? हे तर तेच कपाट आहे जिला वॉर्डन मॅमनी जाळलं होतं. हे इथे कसं आलं? रेणू.
रेणू पण ना एक नंबरची सायको आहे. एवढा वेळ कोण लावतो आंघोळीला? रेणू रेणू कोण आहे? कोण आहे तिथे? हॅलो, कोण आहे? कोण आहे? कोण आहे तिथे? हे बघ, ही मस्करी फार अंगाश येईल ना तुझ्या. दिस इज नॉट फनी. हा, खूप मार खाशील जर कळलं की तू कोण असते. बोलत का नाहीयेस तू? निशा, तू शेवटी सापडलीस ना. कधीपासून शोधत होते मी तुला. आणि काय नाटक करत होतीस ग तू? तू माझ्या कानाखाली मारलीस, माझ्या तानियाच्या. आता तू बघच, आता तुला दाखवतेच. तू माझं काय करणार? मीच तुला धडा शिकवते. सुवीरा, लक्षात आहे ना की विसरलीस? 3 वर्षांपूर्वी जेव्हा सुवीरा अचानक गायब झाली तेव्हा सुट्टी सुरू होती आणि त्यावेळी हॉस्टेलमध्ये फक्त 3 जणी होत्या. तू, रेणू आणि सुवीरा. एक दिवस अचानक सुवीरा गायब झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तू आणि रेणू घरी जायला निघालात. का? ए निशा, काय बडबड करतेस तू? लायकीपेक्षा जास्त बोलू नकोस. आणि डिटेक्टिव्ह होण्याचा प्रयत्न केलास ना, त्याचे परिणाम खूप वाईट होतील बघ. तुम्ही मारलत ना सुवीराला? मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगणार की तुम्हीच मारलं तिला. निशा, मी आत्ता जाऊन सगळं पोलिसांना सांगते. तू सांगणार पोलिसांना? सोड मला! सोड! सोड! सोड मला! माझ्याशी पंगा घेऊन तू खूप मोठी चूक केलीयस निशा. आणि आता तुला तिच्याबद्दल समजलंच आहे की सुवीराला कोणी मारलं. तर मग तुला हेही जाणून घ्यायचं असेल ना की ती कशी मेली. तू पण तशीच मरणार. म्हणजे मी बरोबर होते. तुम्ही दोघींनीच मारलं ना तिला? हा? हो हो, मीच मारलं तिला. का? का मारलं तिला? काय चूक होती तिची? हा? वेडी होती ती. एकटक बघायची, कोणाशी बोलायची सुद्धा नाही, नुसती शांत बसलेली असायची. आम्ही बरेच प्रयत्न केले तिला बोलतं करायचे, पण ती एक नंबरची हट्टी होती. सो इरिटेटिंग. एक दिवस आम्ही ठरवलंच, कसंही करून तिचं तोंड उघडायचंच. म्हणून आम्ही ठरवलं, जोपर्यंत तोंड उघडत नाही तोपर्यंत तिला कपाटात बंद करून ठेवायचं. चल, काय करताय तुम्ही? आमच्याकडे वेळ नाहीये. चल चल चल, जा लवकर. आता बघते कशी बोलत नाहीस ते. उघडा प्लीज, दरवाजा उघडा प्लीज. कोणीतरी दरवाजा उघडा प्लीज. आणि जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा पाहिलं तिचा श्वास कोंडला गेला होता आणि ती मेली होती. आम्हाला कुठे माहिती होतं की ती मरूनच जाईल. आम्हाला काहीच कळत नव्हतं. मग आम्ही तिला पाण्याच्या टाकीच्या खाली असलेल्या दलदलीत फेकून दिलं.
आम्हाला वाटलं की कोणालाच काही कळणार नाही, पण वॉर्डनने आम्हाला पाहिलं होतं. आम्ही वॉर्डनला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. म्हटलं स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर तोंड बंद ठेव, नाहीतर हे हॉस्टेल आणि तू दोन्ही नष्ट व्हाल. ती घाबरली होती. तिने आमची साथ दिली. तिने सगळीकडे हेच पसरवलं की सुवीरा वेडी झाली आणि हॉस्टेलमधून पळून गेली. आणि मग ते कपाट ज्यामध्ये ती मेली होती, वॉर्डनने ते कायमस्वरूपी स्टोर रूम मध्ये बंद करून ठेवलं. पण आम्हाला कुठे माहित होतं की तू आमचं हे काळं लपवलेलं कृत्य तू सुवीरा सोबत बाहेर खेचून काढशील. आणि आता तुझी वेळ आहे. ओळखलंस मला? मी सुवीरा. तुला माझा आवाज ऐकायचा होता ना? ऐक आता, तुझ्या मरणाचा आवाज. सोड मला सुवीरा. सॉरी, सोड मला. आय एम सॉरी. सोड मला सुवीरा. सोड मला सुवीरा. सोड मला. थँक्यू निशा. तुझ्यामुळे माझ्या मृत्यूचं खरं कारण सगळ्यांसमोर आलं. हं? सत्य ना कोणी जाळू शकतं, ना कोणी गाडू शकतं. तुझ्या आत्म्याला शांती मिळू दे सुवीरा.